सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात किती उशिरा केली बघा. 9 वाजलेत आता. रात्रीचे 9 वाजले आणि मी व्हिडिओला सुरुवात केली का तर खाली जाते. बोललेले दादरला जाऊया. जे फूड प्रोसेसर जिथं घेतलं आहे तिथंच नेऊन दाखवावं लागेल त्यांना काय झालं आहे, कारण आवाज खूप येतो त्याचा. मग दीदी बोलली तिला काही काम होतं तिचं, तर बोलली उद्या जाऊया, आज नको म्हणून. मग आता खाली जायचं आहे मला. देवाचं जे तेल आहे दीपशक्ती ते संपलेत माझं. आणि आता आम्हाला खायची पाणीपुरी दोघींना पण. मी पण खूप दिवस झाले पाणीपुरी नाही खाल्ली आणि म्हटलं आता दिवसभर घरातच ही पण चल जरा खाली घेऊन जाते. साहेबांना काही वेळ नाही. मला बोले तुम्ही दोघी जा टॅक्सीनी आणि ते काय ते करून. ही बोली उद्या जाऊया, आज इथले कामं करून घेऊ. तेल वगैरे तर खाली भेटतं, जवळच दुकान आहे. तर पहिलं तिला तर पाणीपुरी वगैरे खायला घालणार. मग येताना जे काही लागतं छोटं मोठं घेऊन येणार. माचीचा बॉक्स म्हणजे तेलाची बॉटल वगैरे हे संपले. बाकीचं सामान मागवलं यशने, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. पण हे जे असं हे भेटत नव्हतं, त्याने ॲमेझॉनवर बघितलं ना सामान आणताना, तर भेटत नव्हतं तेव्हा तिथं ते. आणि आता मी जेव्हा साहेब नसा सांगते मलाच काही करायचं तेव्हा ही पर्स माझ्याबरोबर असते. खूप वर्षाची, खूप वर्ष झाली. एक हैदराबादला मैत्रिणी आहे माझी, तर तिने मला 2 पर्स दिलेले आहे. दीदी खोल ग. तिने दिलेले आहे, एक अशी गोल्डन कलर आहे आणि एक ब्लॅक. पण ही मला जास्त आवडते तर ही वापरते. ये 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 दादाचा मित्र आला आहे. आतमध्येच हां आतमध्येच. तर चालतं. आता ते दोघं गेम चालू केलं त्यांनी त्याच्या, आणि आम्ही दोघी निघालो खाली. इकडे ना 9 वाजता बऱ्यापैकी सगळं बंद होतं. पण मला जे ऑइल वगैरे घ्यायचं होतं देवाचं ना, ते पहिलं घेतलं आहे. आता इथे पुढे दुकान आहेत. पाणीपुरी चांगलं दुकान आहे, असं रस्त्यावर लावलेलं वगैरे नाही आहे. आणि कधी खाल्ले तर आम्ही दुकानातच खातो दीदी मी. आणि चांगले महाराष्ट्रीयन आहेत, व्यवस्थित आहे असं, म्हणजे एकदम चांगलं स्वच्छ ठिकाणी तिथेच खातो. रोड कधी खायची इच्छा झाली पण ते घाण गुण बघून नाही खाऊ शकत आपण. दीदी असते मला स्वच्छ जागेचे पाणीपुरी लागते. इथे भोले बाबा आहेत बघा, छोटंसं मस्त छान असं, किती सुंदर भोले बाबाची पिंडी आहे तिथे. मस्त वाटतंय पाय. आज मला आणि मम्मीला दोघींना एकत्रच पाणीपुरी खावीशी वाटत होती. आपण पाणीपुरी काय झालं काय, आता मोबाईल पडला त्याचं काय झालं? आता आमच्याकडून फोन पडला आणि ग्लास तुटला. आता नवीन ग्लास टाकावा लागेल. आता जाता टाकूया. हो चालेल. ग्लास आहे आतमध्ये वरचं स्क्रीन गार्ड तेच ग्लास टाकावं लागेल आता. खा तो खा. कसे हळू हा तसं काय बघ. पाणीपुरी खाऊन झाली, आता दहीपुरी घेतली आहे बरोबर. आता दीदीला खायची ती दहीपुरी घेतो घे, बनवतात काय काय चाललं वेगळं. आणि माझ्यासाठी पुन्हा दही घालून घेतलं आहे मी. एक दहीपुरी खाल्ली चम्मच घेऊन. हाताने ओके. खाते. अरे वा. आत्ताच आमचं खाऊन झालं. मम्मी कसं वाटलं तुला? एकदम छान. खूप दिवसातून खाल्ली दीदी मी. हो, आता दोघे पण आम्ही जेवणार नाही अजिबात कारण आम्ही खूप खाल्लंय. शेवपुरी, पाणीपुरी आणि दहीपुरी आणि सुकं पण दिलं ना, तर त्याने एकदम पोट पॅक झाले. आता मॅकडीमध्ये जायचं का पाठी? मॅगडी आता नाही जाणार, नंतर जाऊया. नंतर नेक्स्ट टाइम जाऊया. चालेल. मी असंच बोलते, माझं पोट भरलं खूप आता. आता अजून तरी काय खायचं आहे? आईस्क्रीम ना. हां, आता मला आईस्क्रीम खायची. आणि पहिलं तर आपण ग्लास लावायला जाऊ. पहिलं ते लावूया. पूर्णच वाट लागली. डायरेक्ट फारका पडला ना मोबाईल. चल दीदीच्या मोबाईलला कवर घेते दीदी. नाही कोई प्लास्टिक नाही. माझ्या याला पण कवर लावून घेतला मी, असला घेतलाय. दीदीने ॲपलचा घेतलाय आणि मी साधा घेतला माझ्या याला. असं वाट लागली मोबाईलची. कवर भरपूर आहे त्यांच्याकडे. इथेच मोबाईल घेते मी, यांच्याकडे इथे मोबाईल घेते आणि त्यांच्या बाहेरच हे दुकान आहेत भैयाचं.
शॉकिंग खबर. शॉकिंग खबर काय झाली सांग आता. मम्मीची स्क्रीन नाही म्हणजे स्क्रीन गार्ड नाही तुटलं, मम्मीच्या फोनचं स्क्रीनच तुटलंय. त्याच्यावरती कवर स्क्रीन गार्ड नव्हतं मला माहीतच नाही ना. आणि मम्मीला माहीत नव्हतं. आणि आम्ही ह्यांना बोललो की स्क्रीन गार्ड बदलून द्या. ते बोलतात स्क्रीन तुटली. वाट लागली आता. काय नाही, पण शूट होतं आहे ना, शूट होतंय बघू. आपण घेऊ होता दुसरा घेऊया. आता फोनची स्क्रीन तुटली आहे, तरी पण आम्ही त्याच्यावरून ग्लास लावला आहे. कारण शूट सगळे हा फोनमध्येच घेतो, कॅमेरामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. पण आता माहिती आहे मम्मीचं तोंड पण पडलं. हो ना, मला टेन्शन झालं कसं असं हातातून पडला मोबाईल आणि नुकसान झालं ना. कारण मम्मीच्या फोनला कवर नव्हता म्हणून तो पडला. पण ठिकाणा हातातून सटकतो ना कधी दिले की. चला असं जाऊ आपण नवीन घेतलं. काय घेतलं की काय माहिती कुठला मिल्कशेक, लोटस चॉकलेट. बिस्किटचा. अच्छा घे. काय नाव आहे? लोटस बिस्कॉफ. बिस्कॉफ येऊन बघा ते. नाही मला नको एक अजिबात. गोट नाही नाही मस्त नाही. लागतं. चांगलं तर घेऊन टाक, काय प्रॉब्लेम नाही. साहेब मला बोलते तू उद्याच मोबाईल घेऊन टाकलं की आता चल बोलते आता चल. आताच जाऊया. नाही आता नाही आता जायचं. घेऊन नको नकोय साहेब मला आता. मी इथंच बसले गेटवर खाली, म्हटले जरा हवा लागेल आणि ही मांजर घेऊन उभी राहिली. साहेब आले इथून तर म्हटले मोबाईलचं झालं तर बोलते जाऊ दे, गेलं तर त्याला काय. उद्याच घे तुला लगेच. पण मी अरे बापरे तिची व्हिडिओ घ्यायची. हे बघा हे लाडाचं असं झोपतंय. याच्या पण अगदी बॅगीवर चढतोय, जिमच्या बॅगीवर. काय करायचं हिचं, कसली शांत आहे बघा एकदम. आता आलो घरी, साहेबांना दिलं जेवायला. पहिलं आम्ही दोघी तर काही खाणार नव्हतं. आईस्क्रीम वगैरे दिदीने मिल्कशेक पिले आणि घरी आम्हाला आईस्क्रीम आणलं. सीताफळची आईस्क्रीम साहेबांना आवडती, मला पण आवडती ती. या सीताफळची आईस्क्रीम आहेत ना, ह्या साहेबांना खूप आवडतं. तिकडं त्यांना दिलं जेवायला. आता म्हटले मी आईस्क्रीम खाते, फक्त काय घ्यायला गेली, गरजेचं काहीच नव्हतं. माचीसचे 2 बॉक्स. यशला मी जिममध्ये पण एक देत असते, एक मला आणि एक त्याला मी जिममध्ये देत असते. आणि हे दीपशक्ती बघा ऑनलाईन भेटतच नव्हतं, याच्यासाठी खरं जायचं होतं. नमस्कार सर्वताई, ना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादा, ना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. आज इकडे उभी राहिलेत खिडकीकडे, का तर ट्रायपॉड घ्यायला आलेत म्हणून इकडे उभी राहिले. इथूनच सुरुवात केली. आता जवळ 11 वाजलेत. 11 वाजता सुरुवात झाली, कारण तिकडे भाभीचं काम चाललं आहे अजून. थोडेसे एक्स्ट्रा कपडे वगैरे कलरचे वगैरे होते ते धुवायला दिले. त्या साड्या मी भिजत घातल्या. खूप मोठी चूक केली, 2 साड्याला कलर लागला. जे किनारीला कलर होता ना रेड कलर त्याचा, बाकी 3 याला नाही लागला, पण 2 याला लागला. भाभी गावी जाणार आहे म्हणून ते एक्स्ट्राचे कामं जे आहे ते करून जाते. भाभी अजून 10 दिवसांनी गावी जाणार आहेत. तर चला आता बनवायला घ्यायचं आहे. काय काय बनवणं होतं आहे दाखवते. 2-3 प्रकार बनवायचे आहेत, पण बघू आता काय काय होतं ते तुमच्याशी शेअर करते. अशी बरी तयारी करून ठेवली बऱ्यापैकी बघा. शेवग्याच्या शेंगा बनवायच्या मसूर डाळीमध्ये, तर धुवून ठेवली मसूरची डाळ. पण फूड प्रोसेसरचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तर मी हाताने पीठ भिजवून ठेवलं आहे. त्यासाठी शेंगा धुवून ठेवल्या, कोथिंबीर धुवून ठेवली आणि इथे कांदा कापून, टमाटा कापून, लसूण चेचून ठेवलं आहे. तर घेते पटापट बनवायला. भाभीला बोलले झाडाचा कढीपत्ता दे तिकडनं. 1 तांब्या पाणी गरम करून ठेवलं आहे. पहिलं कुकरमध्ये पाणी गरम केलं आणि मग नंतर गरम झालं. यामध्ये मला नंतर फोडणीचा भात करायचा आहे. काल तर केला नाही, पण आज बनवणार आहे. तेल घातलेत. असा आणि एक नवीन कुकर मी घेऊन ठेवलेला आहे, कारण हा खूप मस्तच होता. 999ला भेटलेला, खूप छान होता. मोहरी घातली बघा, तेल तापलंय लगेच. जिरं पण टाकले. भाभी कढीपत्ता दे ना. भाभीला बोलले झाडाचा कढीपत्ता दे मला. लसूण, धोले रेंडो रेंडो. कांदा परतून घेते. हा झाडाचा कढीपत्ता ताजा एकदम मस्त असं छान सुगंध येतो. बारीक आहे पण चांगला आहे. थोडासा कढीपत्ता येते आणि दुसरी एक भाजी बनवायची त्यासाठी पण थोडासा ठेवते. टमाटा पण परतून घेते यामध्ये चांगला. आता हे काय मी थोडंसं कोकम घेतलाय, कारण ही डाळ जी बनवायची आंबट बनवायची आहे. टमाटा घालून पण कोकम घातला मी आणि कोथिंबीर कापली बघा. ही गावठी कोथिंबीर आहे ना, कापतानाच असं छान सुगंध येतो इथं मस्त.
आता इथे हिरवी मिरची टाकणार होते पण नाही घेतली, दुसरी एक भाजी होणार आहे हिरव्या मिरचीची. तर आता इथे एकदम थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचाला कमी काश्मीरी पावडर आणि हा मसाला तिखटवाला जो आहे, जो कांदा लसूण मसाला 1 चमचाचा अंदाज वाटीत संपलाय, काढावा लागेल. आणि शेंगा धुवून ठेवल्यात. अंदाजाने मीठ 1 चमचा भरून मीठ घेतलंय आणि धुवून ठेवलेली डाळ. आता मस्त तेलामध्ये परतून घेतलंय आणि आता पाणी टाकते. गरम पाणी आहे, भरपूरच गरम आहे. गरम पाणी किती पाहिजे तसं, एकदम घट्ट पण नको डाळ. एकदम घट्ट झाली तर मग बरोबर लागत नाही खायला, अशी थोडी पातळसर पाहिजे. आणि हा एव्हरेजचा मसाला आहे, तो थोडासा अर्धा चमचाभर एव्हरेजचा मसाला टाकला, छान चव येते त्याने सांबारसारखी. पाणी अजून थोडंसं टाकणार आहेत, 1 तांब्याला कमी पाणी घातलेत मी. आणि आता याचं झाकण लावून मी 2 शिट्या करून घेणार आहे. 2 शिट्यांमध्ये, कारण गरम पाणी पटकन शिट्या होणार आहेत, डाळ पण शिजते आणि शेंगा पण बरोबर शिजत आहे, एकदम गाळ नाही होणार. 2 शिट्या करते, इकडे ठेवते आणि दुसरी भाजी बनवायला घेते. तर बघा आता तिकडे कुकर ठेवून दिला आणि इकडे कढई ठेवली, छोटीच कढई, कारण थोडीशी भाजी छोटी कढई घेतली. जरासं तेल, आता ही भाजी आत्ताच हल्लीच दाखवलेली मी, तरी पुन्हा घेतली आता बनवते म्हणून. थोडीशी मोहरी, जिरं जास्त, कारण लाल तिखट नाही जाणार आहे यात. चमचा भरून जिरं, मी जिरं खूप वापरते. लसूण, कढीपत्ता, मिरची एकत्र टाकून देते सगळं. पडती खूप वेळा सांगते ताई नो, तुम्ही काय करा, कापून ठेवा, तिचा कलर बघा किती चेंज होतोय. फक्त धुवून ठेवायची, कापून नाही ठेवायची. बटाटा होता असं कापून घेतलाय. ही उपवासाला चालणारी भाजी, फक्त जिरं मोहरी नको आहे. जरा असे थोडीशी एकदम धना पावडर घातली, अर्धा चमच्याला पण कमी, आणि 1 छोटा चमचाभर मीठ. अशी परतून झाली. आता यामध्ये 1.5 चमचा शेंगदाणा कूट. ते आपल्याकडे शेंगदाण्याचा प्रकार जास्त खाल्ला जातो. रोजही जरी म्हटलं तरी शेंगदाण्याची भाजी खातात नाशिक भागाला. मी तरी वाटण वगैरे करते किंवा डाळीचे आमटे असं काही काही करते गावी. दोन्ही टाईम जरी म्हटलं तरी शेंगदाणे घातलेलीच भाजी खातात. त्यामुळे असं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. बरेच ताईंना असं वाटत असेल का रोज भाजीला शेंगदाणे असं, पण आपल्याकडं आम्ही लहान असल्यापासून आम्हाला तीच सवय आहे आणि आमच्या भागाला ती खाल्लीच जाते. बघा, नाशिक साईडचं कोणी पण असू द्या तुम्ही बघा, कोणालाही ते शेंगदाण्याचीच भाजी असते. आता याला फक्त बारीक गॅस जराशी वाफ देते, हे सगळं चांगलं मुरेल त्यामध्ये. मस्त छान सगळं शेंगदाणा कूट वगैरे, मिरची, मीठ सगळं त्यामध्ये चांगलं मस्त मिक्स होतं आहे. अशी खरपूस खाली जराशी अशी लागते लालसर, आणि मग तेव्हा एकदम अशी खरपूस लागते बटाट्याची भाजी खायला. ही बटाट्याची भाजी डाळीचं कुकर खोलून बघते कसं काय झाले. 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आणि हे बघा शेंगा अजिबात गळाल्या नाही, एकदम बरोबर झाल्यात असे पाहिजेत. आता हे टोपामध्ये काढून घेते. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही झाली. कधी कधी खूप डाळ घट्ट झाली तर खायला चांगली लागत नाही. सगळ्या शेंगा जशानं तसेच राहिल्या बघा, पातळ होत्या त्या पण, जी जाड होती शेंग ते पण अजिबात गळाले नाही.
2च शिट्ट्या करून घेतल्यात फक्त. चला ही काढून घेते. तर बघा चपात्या पण करून झाल्या. चपात्या झाल्या, डाळ काढून घेतली आणि बटाट्याची भाजी. आता फक्त भात लावायचा राहिला आहे. तर आता दीदीचा आणि भाभीचा चालला इथं नाश्ता. दोघींचा नाश्ता चालला आहे आणि माझे चपात्या वगैरे झालेत. तर आता चला अजून बाकीचे पुढचे खूप कामं आहेत. कारण पुढच्या पण रेसिपी घ्यायची आहे, पण ते आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये कर, कारण हा खूप मोठा होऊन जातो, मग खूप काटछाट करावं लागते. दुसरं पण जे बनवते ते आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर आता ह्या व्हिडिओला तरी इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.